व्हायरस पुणे. मूळ स्वीडिश कथा डॅनियल ऑबर्ग. मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर. भाग 8. स्फोट झाला तेव्हा सचिननं दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला आणि तो खाली गुडघ्यांवर बसला. ते स्फोटापासून खरं तर फक्त 15-20 फूटच लांब होते. पण तो स्फोट कचऱ्याच्या बादलीत झाल्यानं स्फोटाची तीव्रता कमी होती. दुकानाच्या दाराच्या काही काचा स्फोटानंतर तडकल्या तर त्या हादऱ्यानं काही थरथरत राहिल्या. बादलीत स्फोट झाल्यानं ती बादली फुटताना बूम असा मोठा आवाज झाला आणि तो त्या परिसरात किमान 500 मीटरपर्यंत जाणवला. तो टाइम बॉम्ब असावा असं दिव्यानं अंदाज बांधला. कुणीतरी बादलीत तो ठेवला असावा जो नेहानं बादली सरकवताच ऍक्टिव्हेट झाला आणि पुढच्या काही सेकंदातच फुटला. सचिनच्या कानात स्फोटाचा तो आवाज अजूनही घुमत होता. दिव्या काहीतरी बोलत होती पण त्याच्या कानात चिट्टीसारखा एक कुठला तरी आवाज येत होता. थोड्या वेळानं सचिन उठून उभा राहिला तेव्हा त्याचा उजवा गुडघा दुखावला होता. घाईघाईत गुडघ्यावर खाली बसताना तो खालच्या फरशीवर जोरात आपटला होता. त्याची नजर मायरावर स्थिरावली होती. ती त्याच्या अगदी जवळ होती आणि या क्षणी अगदी स्तब्ध होती. तिच्या कपाळावरून रक्त येत होतं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. कुणीतरी तिला जोरजोरात हाका मारून उठवायचा प्रयत्न करत होतं. पण ती काहीच हालचाल करत नव्हती. गौरी, तू मला अशी सोडून नाही जाऊ शकत. तो एकदम आवेगानं तिच्या जवळ गेला आणि तिच्या जवळ बसत तिच्या कपाळावरून मायेनं हात फिरवायला लागला. तिच्या कपाळाला झालेल्या जखमेला त्याचा हात लागू नये ह्याची तो काळजी घेत होता. ती जखम खूप खोल नव्हती पण त्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. त्यानं हलक्या हातानं वरच्यावर ते काढायचा प्रयत्न केला. काचा, देवा, काचेचे तुकडे जखमेत. कसे काढावे हे काच? सचिननं हळूच तिच्या गालावर थोपटलं. आधी सावकाश, मग थोडं जोरात, पण तिनं काहीच हालचाल केली नाही. गौरी, गौरी नाही, मला अशी एकट्याला सोडून नको जाऊ. आपण सोबत खेळू ना. वावरात हिंडाले जाऊ. वावरातल्या बाभुईपर्यंत धावाची शर्यत लावू. मग बोरीखाली बोरं खात बसून राहू. गौरी, ए गौरी. असं काहीतरी त्याच्या मनात आलं. त्याचे कान बधीर झाले तरी कानात घुमणाऱ्या त्या शिट्टीच्या आवाजातून त्याला ते किंचाळणं ऐकू येत होतं. एकदम भानावर आल्यासारखा तो थोडा मागे सरकला. ती गौरी नाहीये हे त्याला जाणवलं. Sample complete. Ready to continue?